विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. लक्षात घ्या, जे 28 सप्टेंबर 2025 रोजी जे होणारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, जी की UPSCच्या पातळीवरती घेण्यात येणार आहे, बरोबर आहे. आणि नवीन अभ्यासक्रमानुसार होणारी पहिली परीक्षा. तर त्या अनुषंगाने जसा मुख्य परीक्षेला महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि UPSCचा एक पद्धती नवीन अभ्यासक्रम म्हणजे लागू करण्यात आलेली आहे, तशाच पद्धतीने पूर्व परीक्षेला सुद्धा त्या पद्धतीने राहू शकतात. आपण एक शक्यता जाणून घेऊ शकतोय, बरोबर आहे. म्हणून आपण एक थोडा प्रयत्न करू की जे UPSCचा पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे जो 2025 ला, तर त्या अनुषंगाने त्यातले असे कोणते महत्वाचे पॉइंट्स आहेत की जे तुम्हाला येणाऱ्या पूर्व परीक्षा म्हणजे अगदी पुढच्या 28 तारखेसाठी कुठले महत्वाचे पॉइंट्स आहेत, आपण एक कमी वेळामध्ये फक्त एक शॉर्ट मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे, हे पॉइंट महत्वाचे नक्की पेपरला जाण्याच्या आधी थोडं एक नजरे खालून का होईना, एक रिव्हिजन म्हणून का होईना त्यामध्ये थोडं देण्याचा प्रयत्न करा. कारण मी असं म्हणणार नाही तुम्हाला की 100% यामधला फॉलो होईल, पण एक प्रयत्न करू की ऐन वेळी असं वाटायला नको, अरे जर आपण हा UPSCचा पूर्व परीक्षेचा पेपर जर थोडा नजरेच्या खालून जर घालवला असता तर नक्कीच तुम्हाला थोडा जरी फायदा झालेला असता, बरोबर आहे. म्हणून एक का होईना आपल्या हातात फक्त प्रयत्न करणे आहे, बरोबर आहे. आपण समजू शकत नाही की UPSC किंवा MPSC महाराष्ट्र लोकसेवा काय विचारेल काय नाही, आपण कधीच जाणू शकत नाही. फक्त एवढं नक्की जाणू शकतो की नेमकं आपल्या हातात प्रयत्न करणे. आपण एक विद्यार्थी आहे म्हणून फक्त आपला विद्यार्थी धर्म असतो की प्रयत्न करणं. म्हणजे परीक्षेला जाण्याच्या पूर्वी ज्या ज्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी करता येईल आपल्याला सर्व करून जाणं फार महत्वाचं आहे, बरोबर. तर नक्की बघा, एक एक शॉर्ट मध्ये आपण पटकन बघू. मी फार काही डिटेल मध्ये जाणार नाहीये, फक्त जे महत्वाचे पॉइंट्स आहे ना त्यावरतीच आपण नजर टाकणार की कुठले महत्वाचे पॉइंट्स आहेत. एक लक्षात घ्या, हा बघा पूर्व परीक्षेचा जसा तसा जो पेपर आलेला आहे UPSCचा तोच पेपर घेतलेला आहे. त्यांनी अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम आहे त्याला फॉलो करा आणि टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा. तुम्हाला हे तीनही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी अकॅडमीचं अपडेट मिळत राहणार आहे, चालू घडामोडीचे अपडेट मिळत राहणार आहे आणि इतरही विषयासंदर्भात तुम्हाला जे काही अपडेट्स असणार आहे आयोगाच्या परीक्षेविषयी किंवा प्रत्येक सब्जेक्ट विषयी तुम्हाला सोप्या पद्धतीने कसं पोहोचवता येईल हाच एक उद्देश अकॅडमीचा राहणार आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि प्रत्येकाने जॉईन करा. ठीक आहे, चला बघा आपण यामध्ये आता काय बघणार आहे. दुसरा प्रश्न जर म्हटलं आपण हा इकॉनॉमिक्स वरती आलेला आहे, बरोबर. आणि त्यातही त्यांनी काय विचारलेलं आहे की RBI संदर्भात त्याच्या इन्कमाचा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला महत्वाचं काय आहे, तुम्हाला RBI हा टॉपिक फार महत्वाचा आहे करणं आले हा एक प्रश्न. म्हणून RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा टॉपिक इकॉनॉमिक्स मधला थोडं एक नजर टाकून जा. ठीक आहे, त्यानंतर येतोय आपण हा दुसरा प्रश्न झालेला आहे. त्यानंतर आलेला असतो आपण बरोबर तिसरा प्रश्न, ते नाही आपल्याला चौथा प्रश्न हा सुद्धा आयोगाने काय म्हटलेला आहे RBI वरतीच विचारलेला आहे. त्यांच्याशी असणाऱ्या जे काही रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी, म्हणजे आपल्याला BRSI हे काय आहे हे नेमकं या संदर्भात थोडं जाणून घ्या. गुगलला माहिती मिळेल तुम्हाला किंवा तुम्हाला गुगलला मिळेल किंवा तुमच्या संदर्भ ग्रंथामध्ये याच्याविषयी माहिती असेल, एकदा नक्की नजर टाकून जा, बरोबर आहे. आणि हा सुद्धा कुठे येणार, इकॉनॉमिक्स मध्ये RBI मध्ये येऊन थांबणार आहे. त्यानंतर येतोय आपण पाचव्या प्रश्नावरती. लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलेलं आहे, सूक्ष्म लघु उद्योगाविषयी. बघा, ग्रामीण क्षेत्रों में कुक्कुट पालन जे सूक्ष्म लघु उद्योग असतात त्याला कुटीर उद्योग सुद्धा म्हणतात आपण, बरोबर आहे. कारण मंत्रालय सुद्धा काम केले जातं. तर त्या ठिकाणी जे सूक्ष्म उद्योगाच्या संदर्भात असेल त्या गोष्टी जरा थोडं जाणून घ्या. त्याचा कायदा कधी केलेला आहे, त्यांच्याविषयी तरतूद काय करत आहे भारत सरकार आणि ते कुठले कुठले उद्योग लघु उद्योगामध्ये येणार या संदर्भात थोडं डीप मध्ये तुम्हाला जर वाचता आलं आणि त्यातही अर्थसंकल्पामध्ये ते तरतूद काय करण्यात आलेली आहे हे सुद्धा थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर आहे. त्यानंतर बघा आपण पाचवा प्रश्न झालाय, त्यानंतर येतो आपण सहाव्या प्रश्नावरती. सहाव्याचं हा ठीक आहे, याचा तो विधेयक आलेला आहे. त्या विधेयकाविषयी थोडं एक जाणून घ्या. त्यांनी काय म्हटलेलं आहे, 2023 में खान आणि खनिज, बरोबर आहे, विकास अधिनियम तो 1957 आहे. पण त्यामध्ये थोडं त्यांनी बदल केलेला आहे, अपडेट. हे थोडं विधेयक एकदा थोडं जाणून घ्याल जाताना, बरोबर आहे. त्याचं काय असतात, कशा पद्धतीने आहे ते, बरोबर, हे एक लक्षात घ्यायचं. त्यानंतर येतोय आपण त्यानंतर 7, 8 ठीक आहे. आता इथे 9वा प्रश्न लक्षात घ्या. त्यांनी काय म्हटलं, 9वा प्रश्न ग्रीन गॅस, त्याला म्हणतो ग्रीन गॅस आपण, बरोबर, हरित वायू, बरोबर आहे. हरित वायू
त्याच्याविषयी हरितगृह वायू जो म्हणतो त्याच्याविषयी थोडं जरा जाणून घ्या, कारण हा टॉपिक जरा हॉट टॉपिक आहे. भारत सरकार बऱ्यापैकी आपल्या प्रदूषणाचं उत्सर्जन कमी करून, म्हणजे जे प्रदूषण करणारे काही घटक आहे त्याचं उत्सर्जन कमी करून आता भारत सरकार काय करत आहे, बऱ्यापैकी आपण म्हणजे ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल वापरता येईल, सीएनजी वापरता येईल, प्रदूषण कमी होण्यासाठी हे सरकार काम करत आहे. बरोबर. मग त्याच्या अनुषंगाने आपल्याला ते लक्षात घेणं महत्वाचं राहतं की त्या इकॉनॉमिक्स मध्ये ग्रीन गॅसचं काय महत्व आलेलं आहे. बरोबर आहे. तर हे थोडं जाणून घ्या इकॉनॉमिक्स मध्ये, आणि त्याच्यासोबत इन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा एक थोडं हायलाईट करून घ्या त्या टॉपिकवरती. आलं लक्षात? नऊ. त्यानंतर लक्षात घ्या, आपला प्रश्न येतोय 11वा प्रश्न डायरेक्टली. हा इतिहासाचा प्रश्न आलेला आहे. राजा राममोहन रॉय. आता राजा राममोहन रॉय यांचं हे दशक जे आलेलं आहे 2021 ते 2030 पर्यंतचं. कंबाईन गट ब ला पण प्रश्न आलेला आहे, गट क ला पण प्रश्न आलेला आहे, आणि युपीएससी ला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला फार महत्वाचं आहे, म्हणून जाणून घ्या. प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करा, यांच्यावरती जो आलेले असतात प्रश्न, एक मागचे प्रश्न बघून जा, आणि त्यासोबतच त्यांच्याविषयी ज्या काही घटना घडलेल्या आहेत, कारण 1833 पर्यंत ते 1833 ला त्यांचं निधन झालेलं आहे. मग त्यांचं जे कार्य आलेलं आहे हे त्या अनुषंगाने फार महत्वाचं. पण त्यांच्यासोबत मग 1829 ला विल्यम बेंटिंग सोबत त्यांनी सतीबंदी चळवळ सुद्धा राबवलेली आहे, ते सुद्धा एकदा जाणून घ्या. म्हणजे त्यांचा सहभाग ज्या ज्या कार्याशी संबंधित आहे ते सर्व व्यवस्थित तुम्ही करून जाणं हे तुमचं काम आहे. आलं लक्षात? 11वा झालं. त्यानंतर येतो आपण 12वा प्रश्न. हा सुद्धा तुम्हाला असहयोग कार्यक्रम, त्याला असहकार चळवळ असं म्हणतो. असहकार चळवळ कधी लागू झाली, जे 1920 पासून ते 22 पर्यंतच्या काळामध्ये चौरी चौरा हत्याकांड संपलं, हत्याकांड झालेलं, आणि त्याच्यानुसार ही चळवळ संपवण्यात आली, थांबविण्यात आली. म्हणजेच काय, आपल्याला असहकार चळवळ सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण 1920, 21, 22 या कालखंडामध्ये जर बघितलं तर बऱ्यापैकी 100 वर्ष होऊन गेलेले आहे. हा एक. आणि त्याच 1922 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याला, म्हणजे भारत स्वतंत्र होण्याला सुद्धा 75 वर्ष झालेले आहे. हा एक. दुसरा खंड. आणि तिसरा खंड यासोबत येतोय की हा जो कार्यक्रम आहे म्हणजे राष्ट्रीय चळवळीच्या अंतर्गत येतो, आणि 1920 ते 1947 पर्यंत ते महात्मा गांधींनी चालवलेली राष्ट्रीय चळवळ जी आहे, तर ही चळवळ जर म्हटलं तर त्याच कालखंडामध्ये आता आपण आहे, म्हणजे 1920 ते 1947 दरम्यान. म्हणून महात्मा गांधींच्या अंतर्गत ज्या काही चळवळी आहेत त्या व्यवस्थित करा, आणि आपल्याला अभ्यासक्रमामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे राष्ट्रीय चळवळ. बरोबर. म्हणून त्या अनुषंगाने ते व्यवस्थित करून जा, तुम्हाला इथे कामात येईल, शक्यता आहे विचारण्याची. 12 झालेला आहे. त्यानंतर आपण 13वा प्रश्नावरती येतो. 13वा प्रश्नांवरती अर्घट्टा म्हणजे काय, कशा संदर्भात आलेला आहे. बरोबर आहे. ते थोडं प्राचीन इतिहासा संदर्भात थोडं जाणून जा. ठीक आहे. का उपक्रम काय वापरला जायचं, जे की त्यांना अर्घट्टा म्हणजे सिंचन करण्यासाठी ते वापरण्यात येणारं उपकरण होतं त्या काळामध्ये. बरोबर. कृषी सिंचनाच्या संदर्भात, म्हणजे त्याचा कसा उपयोग होतो ते लक्षात घ्या. त्यानंतर 14वा प्रश्न येतो. मग 14वा प्रश्न हा जर म्हटलं तर तुम्हाला त्यांनी काय विचारला, असाच एक प्रश्न तुम्हाला राज्यसेवेला प्रीला पण आलेला होता, हर्षवर्धनाच्या विषयी. त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांच्याविषयी असलेलं पूर्ण साहित्य, नाटक हे सुद्धा तुम्हाला विचारलेलं आहे. तर त्याच अनुषंगाने लक्षात घ्या, त्यांनी काय विचारलेलं आहे की असा कुठला शासक होता की ज्यांच्यामुळे मत्तविलास, विचित्र चित्र आणि गुणभर अशा पद्धतीने उपाधी म्हणजे त्याला पदव्या देण्यात आलेल्या होत्या. मग आपल्याला तेच तर बघणं गरजेचं आहे. पण त्याच्यासोबत जे चारही जे आपल्याला राजे होऊन गेलेले आहे मध्ययुगीन काळातले, मग याच अनुषंगाने हे चारही आपल्याला जाणणं महत्वाचं आहे. आलं लक्षात? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच आहे, प्रश्न मी काही उत्तर सांगणार नाहीये, पण मला असं म्हणायचंय की चारही जे काही राजे होऊन गेलेले आहे, चारही राजांविषयी जर तुम्ही अभ्यासलं तर तुम्हाला त्या अनुषंगाने कामात येतं. आणि काही नाही, बेसिक लक्षात घ्या. 11वीचं जे नवीन पुस्तक आलेलं आहे ना, त्यामधून लक्षात घ्या, तुम्हाला बऱ्यापैकी त्यातून मिळेल. आणि 6वीचं जुनं, बरोबर, 7वीचं जुनं पुस्तक ते सुद्धा मध्ययुगीन काळावरती आलेलं आहे. ते सुद्धा व्यवस्थित एकदा थोडी नजर टाकून वाचून द्याल, तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक. त्यानंतर येतो चिनी प्रवासी जे भारतावरती घेऊन गेलेले आहेत. तर युपीएससीने प्रश्न विचारलाय, तो कंबाईन राज्यसेवेला सुद्धा आलेला पण आहे प्रश्न. तर थोडं यांच्याविषयी चारही विषयी, एक चिनी प्रवासी कोण, काय, कशासाठी आलेला होता, त्यांनी कुठे शिक्षण घेतलं, कशा संदर्भात, आणि कुठे जाऊन पुढे जाऊन भारताविषयी त्यांनी काय लिहून ठेवलेलं आहे आणि कसा त्यांनी धर्माचा प्रसार केलेला आहे, ते यांनी चिनी प्रवासीच्या अभ्यासामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यासोबत समुद्रगुप्त, चंद्रगुप्त द्वितीय, कुमारगुप्त आणि स्कंदगुप्त या चारही लोकांना व्यवस्थित अभ्यास. ठीक. चालेल, पुढे बघू आपण. त्यानंतर येतो आपण 16व्या प्रश्नावरती. मग 16वा प्रश्न आपल्याला काय सांगतो की
समुद्रद्रवी म्हणजे ज्या ठिकाणी समुद्रवरती त्यांनी दिलेलं आहे की म्हणजे हा सुद्धा प्राचीन म्हणजे राष्ट्रकूट घराणे, चोल घराणे, होयसाळ घराणे आणि काकतीय घराणे. आता एक लक्षात घ्या, या चारही घराण्यांचा अभ्यास व्यवस्थित करा. बरोबर, यांच्यावरची प्रश्न फिरणार कुठेतरी. मग हे सर्व घराणे महत्वाचे आहे. आणि होयसाळ, विष्णुवर्धन आणि एक लक्षात घ्या, मागील काही वर्ष आधी म्हणजे 1 वर्ष आधी होयसाळ या ठिकाणी तुम्हाला जागतिक वारसा यादीमध्ये सुद्धा समावेश झालेला आहे. बरोबर आहे, म्हणजे ते सुद्धा एकदा जाणून घ्या, कारण ते करंट न्यूज तुम्हाला या घराण्याशी संदर्भात आलेली आहे. ठीक आहे, चला पुढे बघा. ठीक आहे, 16वा त्यानंतर 17वा प्रश्न. इथे सुद्धा याच्यावरती सुद्धा प्राचीन नद्यांचा जो आलेला आहे राज्यसभेला विचारलेला आहे. म्हणजे या नद्या सुद्धा व्यवस्थित, प्राचीन नद्यांचे जे नाव आहे ते सुद्धा व्यवस्थित करून जा, तुम्हाला त्याचा सुद्धा फायदा होणारच आहे. ठीक आहे, हे झालेलं आहे 17. त्यानंतर लक्षात घेऊ आपण 18व्या प्रश्नावरती. इथे सुद्धा गंधर्व महाविद्यालय विचारलेलं आहे त्यांनी. बरोबर आहे, मग त्याच्या संदर्भात कुठे आलेलं आहे, काय आलेलं आहे, कोणत्या वर्षी. कारण 1901 मध्ये जर विचार केला तर आता 2025 ला किती वर्ष पूर्ण झाले असेल? 125 वर्ष. बरोबर आहे, मग 125 वर्ष पूर्ण झाले याचा अर्थ घटना विचारू शकतात तो संदर्भ घेऊन, म्हणून ते एक लक्षात घ्या. त्यानंतर येतो 19वा प्रश्न. अशोक सम्राटांवर त्यांनी विचारलेलं आहे की अशोक सम्राटांनी कशा पद्धतीने पुढे अधिकारी नेमले, त्यांनी व्यवस्था कशा पद्धतीने लागू करण्यात आलेली आहे. अशोक सम्राटांविषयी व्यवस्थित जाणून घ्या अभ्यास. बरोबर आहे, त्यांचा अभ्यास इतिहास खूप मोठा आहे आपल्याला, म्हणून ते व्यवस्थित बऱ्यापैकी जाणून घ्या. आता येतो 20वा प्रश्न. आता असहयोग आंदोलन, जर आपण असहकार आंदोलन म्हणजे असहयोग आंदोलन म्हणजे त्याला आपण असहकार आंदोलन असं म्हणतो. बरोबर आहे, याच्यावरती आधी पण प्रश्न आलेला आहे. बघा आता आपण आता जाणलेला आहे. हे बघा 12वा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला हा 20वा प्रश्न. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काही पद्धतीने लक्षात घ्या, हा 20वा प्रश्न कशा पद्धतीने आला. असहयोग आंदोलन म्हणजे त्याला असहकार चळवळ हे कशा पद्धतीने म्हणतो आपण नक्की जाणून घ्या. बरं, हे खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास. ठीक, त्यानंतर येतोय आपण 21वा प्रश्न. ठीक आहे, आता 21वा प्रश्न म्हटलं नाटो. आता नाटोला हे कशा पद्धतीने प्रश्न आलेला असेल एक लक्षात घ्यायचं. आता नाटोची स्थापना जर आपण म्हटलं, बघा मित्रांनो हा प्रश्न कसा आलेला आहे. नाटो जर म्हटलं तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, हा एक मुद्दा. त्या संदर्भात त्याच्यानंतर जर आपण पुढे म्हटलं तर याची स्थापना 1949 ला झालेली दिसते. मग 1949 म्हटलं तर 2024 ला तुम्हाला किती वर्ष पूर्ण झालेले दिसत आहेत? 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. याचा अर्थ ते प्रश्न विचारणार, कारण त्यांची परिषद भरवण्यात आली आणि ती परिषद कशा पद्धतीने, कारण भारत नाटोचा सदस्य नाहीये. ठीक आहे, सर्वात शेवटला सदस्य देश म्हटलं तर स्वीडन येतो. बरोबर आहे, आणि त्याला एकूण सदस्य देश 32 आलेले आहेत. बरोबर, तर त्यामुळे लक्षात घ्यायचं की कशा पद्धतीने नाटो विषयी सर्व जाणून घ्या, कारण त्यांची नुकतीच एक परिषद मागे पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी उपरोक्त सदस्य देश विचारलेले आहेत. बरोबर आहे, म्हणजे किती असतात. मग त्याच अनुषंगाने जर विचारला सदस्य देश पण बघा, शेवटची परिषद काय झाली, कशी झाली, काय झाली, काय ठरलेलं आहे पूर्ण सुरुवातीपासून ते आजपर्यंत, कारण याला 75 वर्ष पूर्ण झाले. 75 वर्ष म्हणून त्यांनी प्रश्न विचारलेला, त्याचं काय आपलं चूक आहे, म्हणून हे नक्की जाणून घ्या. बरं, पुढे बघू. 21 झालेला. आता येतो 22. त्यांनी काय म्हटलं, अँडीज पर्वतरांग यांच्याविषयी. ते थोडं जगाच्या भूगोलामध्ये आलेले असतात. ह्या पर्वतरांग युरोपमध्ये कुठली आहे, अँडीज कुठली आलेली आहे, काय आहे, रॉकी पर्वतरांग, माउंटेन, सर्व व्यवस्थित जाणून ते जगाच्या भूगोलामध्ये आलेले. बरोबर आहे, याविषयी मी काही फार बोलणार नाही. ठीक आहे, त्यानंतर एक लक्षात घ्यायचं आपल्याला 22 झालेला आहे. हा 23वा प्रश्न बघा. तुम्ही काय म्हटलेलं असतं, म्हणजे जलाशय, जे जलाशय आलेले आहेत. म्हणजेच बघा एक प्रश्न आलेला आहे, याच्यापूर्वी सुद्धा युपीएससीला प्रश्न आलेला होता की विषुववृत्तावरील देश विचारलेले, हा एक. त्याच्यानंतर त्यांनी त्याच अनुषंगाने तशाच पद्धतीने काय विचारलेलं आहे बघा, यापूर्वी युपीएससीला सुद्धा प्रश्न आलेला आहे, मार्किंग केलेलं आहे. आणि यांनी भूमध्य रेषा, बरोबर आहे, तर त्यांनी भूमध्य रेषेवरील विचारलेलं आहे की किती, बरोबर आहे, किती मधून ते जाते, म्हणजे किती जलाशयामधून ते भूमध्य रेषेत जाते, हे सुद्धा विचारलेला आहे प्रश्न. बरोबर आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला ते लक्षात घेणं महत्वाचं राहतं. पण ही जगाच्या भूगोलामध्ये पार्ट येतो, नकाशावरती बघायचं. मग यासोबतच फक्त भूमध्य रेषाच नाहीये, तर आपलं कर्कवृत्त आहे, मकरवृत्त, त्यावरती पण बघून घ्यायचं. जरा थोडं होऊ शकेल तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न नाही सांगता येईल. ठीक आहे, 23 झालेला. ठीक आहे, एक इकडला प्रश्न राहिलेला. हा 25वा प्रश्न बघा आपला राहिलेला होता. पठार बघा,
की कशा पद्धतीने पठारांची निर्मिती झाली, त्याला काय म्हणतो, कशा पद्धतीने झाली. एकदा थोडं ह्या प्रश्नांच्या पठारावरती नक्की जाणून घ्या. ठीक आहे. जे जगातील पठार आहे ना त्या पद्धतीने निर्मिती कशी झाली, काय झाली, हा जगाच्या भूगोलाचा पाठ आहे. त्यानंतर इथे येतो आपल्याला 23, 24 झालेला आहे, 25 आणि आता 26वा प्रश्न. त्यांनी काय म्हटलेलं आहे, विषुववृत्त आणि ध्रुव. बघा, विषुववृत्त आणि ध्रुवाच्या अंतर्गतला हवामान कशा पद्धतीचं राहतं. बरोबर आहे. हवामान कसं बदलतं, समशीतोष्ण आहे, बरोबर आहे, उष्णकटिबंध आहे. तर ह्या पद्धतीने थोडं जाणून घ्या. आणि हे तुम्हाला कुठे वाचायला मिळेल सांगू का, अगदी बेसिक पद्धतीने 11वीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये. बरोबर, एकदा नक्की जाणून घ्या, कारण की ते बेसिक आहे. मी म्हणणार नाही तुम्हाला की 100% ते सपोर्ट करेल, पण तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये जर एक नजर टाकायची असेल तर 11वीचं एक भूगोलाचं पुस्तक आहे जुन्या सिलेबसचं, तर त्या पुस्तकामधून नक्की जाणून घ्या. ठीक आहे. तर ते बघा. त्यानंतर येतोय आपण आता हा 27वा प्रश्न आहे. ठीक आहे. 27वा प्रश्न हा सुद्धा जगाच्या भूगोलावरती आलेला आहे. त्यांनी उत्तर गोलार्ध, विषुववृत्त या संदर्भात विचार केलेला आहे. मग हा सुद्धा एक जाणून घ्यायचा प्रश्न जगाच्या भूगोलमध्ये. त्यानंतर 28वा प्रश्न त्यांनी काय म्हटलेला आहे हे बघा, पाणी झिरपणारा खडकावरती आहे. त्यांनी बघा इथे दिलेला आहे तुम्हाला, न्यूनतम पारगम्य शैली, त्याला इंग्लिशमध्ये पण खाली आहे, एकदा बघा. म्हणजेच काय असतं ना, पाणी झिरपणारा खडक मग कशा पद्धतीने होतोय, का होतोय, त्याचं का कुठे आलेलं आहे, एक थोडं बेसिक पद्धतीने काय होईल जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. 28. त्याच्यानंतर इकडे 29 त्यांनी वायुमंडल म्हटलंय, म्हणजे जे आपलं वातावरण आलेलं आहे ते कशा पद्धतीने बदलतं, बरोबर आहे, आणि कशा पद्धतीने कमी होतं, जास्त होतं, हे सुद्धा तुम्ही थोडं जाणून घ्या. बरं, ठीक आहे. त्यानंतर त्याच्यासोबत काय म्हणलं, वायुमंडलाचा ट्रॅप कशा पद्धतीने काम करतो. ठीक आहे. तापमान ग्रहांवरती कसा परिणाम पडतो हे सुद्धा यामध्ये दिले. आणि त्याच्यासोबतच कार्बन डायऑक्साईडचे जे कारण असतात, म्हणजे गॅस तयार होतोय ते कशामुळे तयार होतात, विकिरण होतं की नाही, बरोबर आहे, की ज्या वेळेस आपण पृथ्वीवरती सूर्याचं किरण पडतं तर त्याचा परिणाम काय होतो, बरोबर आहे, कशा पद्धतीने CO2 तयार होतोय आणि त्याचा परिणाम परत CH4 मध्ये कसा तयार होतोय हरितगृह वायूमध्ये, हे थोडे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर पुढे बघा. त्याच्यासोबतच तुम्हाला येतो 30वा प्रश्न, राष्ट्रीय गोकुळ मिशन हे नक्की जाणून घ्या. प्रश्न सांगता येत नाही, येऊ पण शकतो. त्यानंतर येतो 31वा प्रश्न. त्यांनी काय म्हटलेलं आहे की ज्या वेळेस आपली परिषद होतात, हवामान परिषद, त्या हवामान परिषदेमध्ये सुद्धा तेच चाललेलं असतं की त्यांचं कार्बनचं उत्सर्जन कशा पद्धतीने कमी करता येईल, बरोबर. म्हणजेच त्यांनी काय म्हटलं, हा वैश्विक कार्बन उत्सर्जन 5% अधिक काय योगदान, म्हणजेच काय, CO2 विषयी जाणून घ्या. ठीक आहे. हे काय होतं, CO2 काय होतं, कशा पद्धतीने, आणि यांनी काय म्हणलं, सिमेंट का निर्माण करते समय चुना, पत्थर और सिलिका युक्त मिलाई, म्हणजे हे सुद्धा एक जाणून घ्या की कशा पद्धतीने त्यामध्ये सिमेंटच्या उत्पादनामध्ये कशा पद्धतीने काम होतंय, कशा पद्धतीने नाही, आलं लक्षात. तर हे सुद्धा तुम्हाला एक समजून घेणं महत्वाचं राहतं. चालेल. म्हणजे CO2 कुठे कुठे कामात येतंय आणि कशा पद्धतीने त्याचं उत्सर्जन होतं ते सुद्धा. ठीक आहे. 31 झालेलं आहे. त्यानंतर बघा आता 32वा प्रश्न. इथे सुद्धा तेच जो आता मुद्दा बोललेला आहे तेच. इथे त्यांनी काय म्हटलं, 28वी परिषद विचारलेली आहे, बरोबर आहे. तर कॉन्फरन्स ऑफ पॅरिस 28, बरोबर. त्यांनी विचारलेलं आहे 28, 28वी झालेली. मग आत्ताची कोणती झालेली असेल ते एकदा नक्की जाणून घ्या. ठीक आहे. कुठे झाली, काय झाली, त्याचा निर्णय कशा पद्धतीने झालेला आहे, त्यामध्ये कुठल्या शिफार, कुठल्या गोष्टींना मान्यता देण्यात आली, तो हे पर्यावरण परिषदेमध्ये आलेलं आहे. ठीक आहे. एकदा नक्की जाणार. 32 झालंय. हा 33वा सुद्धा याच्याविषयी रिलेटेड आहे. बघा, पृथ्वीचं कशा पद्धतीने सौर, ठीक आहे, सौर पॅनल कशा पद्धतीने काम करते, सौर ऊर्जा त्या ठिकाणी कसं काम करतं आणि त्याची ऊर्जा कशा पद्धतीने तयार होते, तर बाहेरी वायुमंडल म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्या रिलेटेड तुम्हाला वायूचा वातावरणाचा परिणाम आलेला आहे ना, तो त्यामध्ये दिलेला आहे. एकदा नक्की जाणून घ्या. विषुववृत्त की ऊर्जा, म्हणजे विषुववृत्ताकडे कसं वातावरण वाढत जातं, कमी होत जातं, ते सुद्धा जगाच्या भूगोलामध्ये आलेलं आहे, बरोबर. तर ते जरा जाणून घ्या थोडं. त्यानंतर येतोय आपण 34वा प्रश्नावरती. 34वा प्रश्न काय सांगतो, पॅरिस. बघा इथे तेच आलेलं आहे, पॅरिस हवामान परिषद, की ते ज्या सुरुवातीला झालेली होती त्यावेळेस विषय त्यामध्ये काय दिलेलं आहे आणि त्यांच्या करारांमधली जे कलम अनुच्छेद 6 दिलेले आहे ते करायची गरज नाही, फक्त पॅरिस हवामान परिषदेविषयी थोडं जाणून घ्या. त्यानंतर येतो डायरेक्ट एअर कॅप्चर, बरोबर. प्रत्यक्ष वात प्रग्रहण कशा पद्धतीने काम करतं ते, त्याचा काय उपयोग,
आणि त्याचा परिणाम कुठे होतो, बरोबर आहे, की डायरेक्टली हवा ज्यावेळेस कॅप्चर केल्या जाते किंवा हवा शोषण केलं जातं तर त्याचा परिणाम कुठे पडतो ना हे त्याच्याविषयी दिले. आणि हा पूर्णतः तुम्हाला टॉपिक जे प्रश्न असतो ना आपण एन्व्हायरमेंट मध्ये बघतो. ठीक आहे, तर त्यावेळेला लक्षात घ्या जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट त्यांनी एकत्र केलेलं. त्याच्यानंतर येतो 35वा प्रश्न. या 35वा प्रश्नामध्ये काय करत, एशिया और प्रशांत क्षेत्र केले त्यांनी काय म्हणलं नेचर सोल्युशन हे दिलेलं आहे. पण त्याच्यासोबत त्यांची खाली बघा एडीबी, त्यानंतर AIIB, NDB आणि IBRD या चारही ज्या बँक आलेल्या आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. त्याची लिंक कुठे ना कुठेतरी सांगता येत नाही, 28च्या पेपरला मिळाली तर मिळाली, बरोबर. थोडं बघा एक पिकॉक टेरेंटुला हे काय आहे एकदा थोडं तुम्ही तुमच्या पद्धतीने बघून घ्या. आले लक्षात की हा पर्यावरणाच्या संदर्भात येतोय आणि परत तुम्हाला म्हणजे काय आहे कसं दिलेलं आहे ह्या प्रश्नाचं थोडं हायलाइट करा. ठीक आहे, आणि सरळ सरळ काय करायचं तुमच्याकडे रेफरन्स बुक मध्ये मिळत असेल तर बघा, त्याचं सरळ गुगलला टाकून घ्या आणि थोडी माहिती का होईना त्यांच्याविषयी थोडी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि खूप असं टेन्शन घेऊन नका करू बरं, कारण हे दिवस कमी आहे. हा सुद्धा पर्यावरणामध्ये येतो CO2 कार्बन, बरोबर आहे, भारत कार्बन डाय उत्सर्जन. कारण आज लक्षात घ्या रे आयोगाने का बरं फोकस केलेला आहे यावरती लक्षात घ्यायचं. आज जे तुम्हाला उष्णतेची पातळी वाढत आहे, उष्णता वाढत आहे आज, बरोबर आहे, त्याचं कारणच हे आलेलं आहे CO2चं उत्सर्जन जास्त प्रमाणामध्ये होत आहे. कारण एक CO2चं उत्सर्जन जर होत असेल तर एक लिमिट असेल ना त्याला, त्याच परिणाम मध्ये त्याच लिमिट मध्ये त्यांना काम करता येईल. आणि त्यापेक्षा जास्त झालं तर जर जास्त झालं तर शेवटी आपल्याला मानव जातीलाच त्रास होणार, बरोबर आहे. मग कुठेतरी आज CO2चं उत्सर्जन कमी होणं फार महत्वाचं, म्हणून त्याच्याविषयी त्यांनी जरा थोडं हायलाइट करण्याचा प्रयत्न केलाय. 40 झालंय. हा 39वा प्रश्न, वनस्पती आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो, वापर, बरोबर आहे. ते सायन्स मध्ये वनस्पती शास्त्रामध्ये पण येतं आणि त्याच्यासोबत पर्यावरणामध्ये पण आलेला आहे, बरोबर. वनस्पती आणि त्याचा वापर हे कोणत्या प्रकारचं आलेलं असतं, त्यांनी वार्षिक झाडी, राष्ट्रीय झाडी, शासकीय आरोलता म्हणजे कशा पद्धतीने त्याचं वर्णन कसं केलेलं आहे, बरोबर आहे. उपयोग पण जाणून घ्या आणि त्याचं वर्णन त्याला काय काय म्हटलं गेलेलं असतं ना हे थोडं एक जाणून घेण्याचा प्रयत्न. त्याच्यानंतर 40 मध्ये बघा, 40 मध्ये प्रश्नामध्ये येतं पृथ्वीचे ग्रह बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे महासागराद्वारा उत्पादित ऑक्सिजन तुलना, बरोबर आहे. जे प्रवाळ आलेले असतात त्याचा कशा पद्धतीने वापर केला जातो, बरोबर. तर त्या पृथ्वीवरती, कारण एकमेव असा ग्रह आहे का पृथ्वीवरती ऑक्सिजन असल्यामुळे तिथेच तुम्हाला जीवसंपत्ती आढळते, बरोबर. मग जीवसंपत्ती जर त्या ठिकाणी आढळत असेल तर आपल्याला सुद्धा तिथेच काम करावं लागेल, ठीक आहे, की त्याच ठिकाणी ऑक्सिजनचा वापर आहे. मग सर्व तुम्हाला महामारी, छोटे छोटे किटाणू, सर्व बॅक्टेरियल इन्फेक्शन तुम्हाला कुठे आढळणार, पृथ्वीवरती, कारण त्यांना वाढीसाठी ऑक्सिजन लागते, बरोबर. तर त्याच्याविषयी तुम्हाला दिलेलं आहे आणि प्रकाश संश्लेषणाद्वारे कशा पद्धतीने ते काम करतात हे दिलं, एकदा बघून. त्यानंतर येतो आपण हा प्रश्न बघा 41, त्यांनी ई व्हेकल, बरोबर, इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये काम केलेलं आहे, बरोबर. तर ते लक्षात घ्याल की कशा पद्धतीने त्यामध्ये कोणता घटक असतो, काय असतो. ई व्हेकल मध्ये म्हटलं तर बऱ्यापैकी तुम्हाला लिथियम हा घटक आढळतो, बरोबर आहे. तर त्यामुळे लक्षात घ्यायचं की ईव्हीएम हा जर घटक आढळतो ते आपला लिथियम हा घटक जर आढळतो तुम्हाला एक समजायला सोपं आहे, ठीक आहे. 41. त्यानंतर 42वा प्रश्न काय म्हणतात, अल्ट्रा व्हायलट, आपण म्हणतो की बघा मानव रहित वायव्य वाहन, बरोबर आहे, UAV. तर त्याच्याविषयी जरा थोडं खरंच समजून घ्या, बरोबर, ते वाचून घ्या तुम्हाला मिळते माहिती. इथे परत आलेलं ई व्हेकल म्हणजे ई व्हेकल मध्ये जर समजा विचार केला तर त्यामध्ये जे बॅटरी आढळतं तर त्या बॅटरीमध्ये कोणता घटक आढळतो तो म्हणजे लिथियम. आणि लिथियम असा घटक आहे की तुम्हाला जेवढं लिथियमचं प्रमाण जास्त वापरणार तर त्यामध्ये बॅटरीचा जो असतो एक क्षमता म्हणजे त्याची एनर्जी ऊर्जा साठवण्याची क्षमता वाढवल्या जाते लिथियम हा घटक, बरोबर. म्हणजेच त्यांनी स्पेशली लिथियम वरती विचारलं. मग त्याच्यासोबत काय करायचं, लिथियम जर अभ्यास करा पण इतरही 4 घटकाचा थोडं बारकाईने अभ्यास करा, बरोबर. इतर 3 घटक आणि सोबत हे 4ही घटकाचा थोडं बारकाईने अभ्यास. परत आपण येतो इकडे 44वा प्रश्न, त्यांनी काय म्हटलेलं आहे, चष्म्याची लेन्स किंवा कारच्या टायमध्ये प्लास्टिक विषयी थोडं जाणून घ्या, बरोबर. त्याच्यानंतर 45 काय म्हटलं, इथेनॉल, नायट्रोग्लिसरीन, युरिया, बरोबर. म्हणजे कोळशापासून
अशी कुठली ऊर्जा तयार होते किंवा त्यामधून गॅस झाल्यानंतर असे कोणते घटक तयार होत आहेत की ज्यांच्यामुळे आज आपण वापर करू शकतो. बरोबर आहे. कोयला गॅसीकरण प्रतिक्रिया की जास्ती आहे. बरोबर. म्हणजेच कोळशापासून जेव्हा गॅस तयार करताय ना, म्हणजे त्याच्यासोबतच अशा कोणते घटक त्याने वापरले जाते ते पण विचारलेले आहे आणि कोळशाविषयी जे काही तुम्हाला अभ्यास करायचा ते सर्व जाणून घ्या. कुठे ना कुठे तो रिलेट करतो. त्याच्यानंतर आलेला असतो 46वा प्रश्न. बरोबर आहे. इथे जर विचार केला तर आपण HFC मध्ये आलेलो. CFC, HFC त्याच्याविषयी पण थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण त्यांनी काय म्हटलेलं आहे, रासायनिक पदार्थ सर्वशिष्ट अभिलक्षण. बरोबर आहे. हायड्रोकार्बन हे थोडं जाणून घ्या की त्या ठिकाणी कुठे कुठे वापर केला जाईल CFC आणि HFC. पुढे बघा, रॉकेटमध्ये सुद्धा वापर केला जातो. त्याच्यानंतर येतो आपण हा सुद्धा एक प्रश्न. त्यांनी म्हटलं अमेझिंग वेब सर्व्हिसेस. एकदा ते एक नजर टाका काय आहे ते. त्याच्यानंतर यांनी म्हटलंय 48वा प्रश्न मोनोक्लोनल अँटीबॉडीज. त्यांच्याविषयी समजून घ्या नेमकं काय आहे ते. बरोबर आहे. ठीक झालेलं आहे. त्यानंतर येतो आपण आणि एक त्याच्यासोबतच निप्पा विषाणू वायू संक्रमण ज्याचे आजार जो आलेला असतो ना, बरोबर आहे, त्याच अनुषंगाने निपा विषाणू संक्रमणचा खरंच वापर होतो का त्यामध्ये, त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी त्याचा वापर कुठे केला जाईल ना, तर ते एक बाब विचारून घ्या. बरोबर. त्यानंतर हा 49वा प्रश्न बघा. त्यांनी म्हटलेला आहे महासागरामधील जे विषाणू असतात ना त्याच्यावरची त्यांनी नजर टाकलेली आहे. तर ते थोडे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जे स्वयंपोषी आहे, परपोषी आहे. बरोबर आहे. त्याच्यासोबत नंतर हा प्रश्न येतोय 50वा. इथे सुद्धा त्यांनी कार्बन उच्च कार्बनचा विचार केलेला आहे. बरोबर आहे. हा एक जवळ बघा सक्रिय कार्बन आणि सक्रिय कार्बन उच्च कार्बन अंश. थोडं नजर घ्याल. हा एक प्रश्न महत्वाचा असतो आपल्याला. त्याच्यानंतर भारतीय आपलं राज्य व्यवस्थेवरती येऊ. इथे बघा आता काय कराल त्यांनी म्हटलंय मूलभूत अधिकार. बरोबर आहे. एक लक्षात घ्यायला. त्यानंतर येतोय आपण 52व्या प्रश्नावरती त्यांनी राज्य निर्मिती विषयी दिलेले आहे. की राज्य निर्मिती विषयी त्यांनी मुद्दा केलेला आहे. त्यामध्ये ते एक लक्षात घ्या. आणि पहिला भागामधला कारण 1 ते 4च्या अंतर्गत तुम्हाला हा टॉपिक येऊन आलेला थांबलेला असतो. बरोबर. की ते तुम्हाला समजून घेणं महत्वाचं राहतं की त्यामध्ये काय काय दिलेलं ते तुमच्याकडे आहे. त्याला थोडं हायलाईट करून घ्या. भारताच्या संदर्भात आंतरराज्य परिषद, राष्ट्रीय सुरक्षा परिषद, क्षेत्रीय परिषद या तिन्ही परिषदा व्यवस्थित अभ्यास करा. त्याच्यासोबत तुम्हाला 54वा प्रश्न त्यांनी काय म्हटलंय राज्यपालाला असणारे अधिकार. मग राज्यपाल हा टॉपिकच प्रिपेअर करून घ्या. कारण राज्यपाल हे जरा चर्चेत राहणारं टॉपिक आहे. ठीक आहे. कुठे देशाच्या तुलनेमध्ये बघितलं तर तेवढं नाही, पण एक महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये राज्यपाल चर्चेमध्ये राहणारा टॉपिक. कारण त्याच्यापूर्वी सुद्धा जेव्हा भगतसिंग कोश्यारी होते तेव्हा सुद्धा, त्यांच्यानंतर राधाकृष्णन ते सुद्धा. बरोबर. आणि त्यानंतर राज्यपाल पदावरूनच आता उपराष्ट्रपती सुद्धा त्यांची निवड झालेली आहे. बरोबर. म्हणून थोडं एक राज्यपाल हे टॉपिक जरा व्यवस्थित अभ्यासून घ्या. त्यानंतर आता 55वा टॉपिक. 55वा प्रश्न त्यांनी काय म्हटलेलं आहे, एक राज्यनीती निर्देश म्हणजे यालाच म्हणतो आपण मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत अधिकार. बरोबर. ते चारही व्यवस्थित अभ्यासून घ्या. बरोबर आहे. घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या मध्ये काय काय दिलेलं आहे. बरोबर. तर ते एक लक्षात घेणं महत्वाचं. तिन्ही टॉपिक खूप चांगले करा. बरोबर. 5वी अनुसूची त्यांनी हायलाइट केली आहे. 5वी अनुसूची. त्यानंतर येतो 57वा. ठीक आहे. 57वा प्रश्न एकदा बघा. 58 मध्ये त्यांनी 7वी अनुसूची दिलेली आहे. बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलंय 5वी अनुसूची आणि इकडे खाली दिलेलं आहे त्यांनी 7वी अनुसूची. ते एकदा नक्की टाका तुमच्या अभ्यासामध्ये ऍड करा. पुढे हा राज्यपाल राज्य विधिमंडळ ते पण एक कराल. म्हणजे केंद्र राज्य संबंधी राज्य विधिमंडळाचा अधिकार त्यांना काय असतात. त्यानंतर आता इकॉनॉमिक्स मध्ये येतो. सार्वजनिक वित्त खूप चांगलं टॉपिक करा. कारण अर्थसंकल्प हे वगैरे त्यांच्याशी रिलेटेड राजकोषीय तूट, वित्तीय तूट, भांडवली तूट. बरोबर आहे. हे त्यामध्ये राजकोषीय तूट मध्ये आलेले असतात. तर हे बघा राजकोषीय राजस्व तूट, राजकोषीय तूट, प्राथमिक तूट हे तीनही दिलेलं आहे. आणि ही तुम्हाला
साधं बेसिक पातळीवरती वाचायचं असेल तर 11वी 12वीचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे ना त्यावरती दिलेलं आहे. थोडं एक नक्की जाणून घ्या. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण पर्यंत हा कॉरिडॉर जे आहे तो एकदा फक्त व्यवस्थित टाकायचं. बघा INSTC गुगलला टाकायचं, सरळ माहिती मिळून जाईल तुम्हाला बेसिक पातळीवर. ठीक आहे. इथेनॉल विषयी सध्या थोडं बघाल. इथेनॉल हा उत्पादन घटक, कारण की तो इथेनॉल घटक हा पेट्रोलमध्ये वापरायला सुरुवात झालेली आहे, बरोबर. तर त्याचं प्रमाण कशा पद्धतीने आलेलं असेल ते एक जाणा. त्यानंतर येतोय आपण वर्ल्ड बँक. बघा वर्ल्ड बँकची त्यांनी काय दिलेली आहे, त्यांची एक चेतावणी सूचना दिलेली आहे. तर वर्ल्ड बँके विषयी एकदा थोडं जाणून घ्या. ठीक आहे. अभ्यासामध्ये परत इथे आलेलं आहे आपण सार्वजनिक वित्त, बरोबर आहे. राजकोषीय तूट आलं, ते पण एकदा नक्की बघा. हे बघा कॉरिडॉरचं फुल फॉर्म दिलेलं आहे, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर INSTC. एकदा नक्की टाका इथे काय प्रश्न आला तर सांगता येत नाही. इथे त्यांनी 15वा वित्त आयोग विचारलेला आहे. आता 15वा वित्त आयोग सुरू आहे. 16वा वित्त आयोग नेमकं नेमणूक झालेली आहे पण लागू झालेला नाहीये. तर नेमकं 15वा वित्त आयोग पण अभ्यासा आणि 16वा सुद्धा अभ्यासा, कारण कोण आहे, काय आहे, कोण अध्यक्ष, सदस्य, जे काही तुम्हाला माहिती मिळते ते सर्व अभ्यास, बरोबर आहे. आणि वित्त आयोगाला कलम सुद्धा लक्षात ठेवा, घटनात्मक आयोग असल्यामुळे कलम 280 त्यामध्ये येतो. ठीक आहे. त्यानंतर येतो 67वा प्रश्न. हे बघा IBRD, बरोबर आहे, विकास बँक. इथे त्यांनी काय केलं, प्रश्न विचारलेला आणि याच्या पूर्वी प्रश्न आपण बघितलाय ना त्याच्यामध्ये पर्याय आहे, बरोबर. तर ADB बँक, IDB, IBRD वर त्या त्यानंतर येतो RTGS आणि नेफ्ट, बरोबर आहे. ते एक जाणून घ्या, योजना काय आहे ते त्याच्या विषयी. हे बघ इथे पण दिले आहे UPI, आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल मर्चंट पेमेंट, हे नक्की जाणून घ्या बरं. UPI सुविधा काय आहे, किती देशात लागू होते, काय होते, कधीपासून, एक बेसिक पातळीवरती ही योजना जरा चर्चेमध्ये होती. बघा PM सूर्यघर योजना होती आता आणि चालू आहे, तर ते योजना पूर्ण अभ्यासून घ्या. आलं लक्षात, PM सूर्यघर योजना. त्यानंतर इथे महत्वाचा मुद्दा, हे बघा इथे यांनी काय म्हटलं, मी म्हटलंय तुम्हाला की राष्ट्रीय चळवळ खूप चांगल्या पद्धतीने करा. बघा इथे चंपारण्य सत्याग्रह, बरोबर आहे, जे झाला 1917ला बिहार या ठिकाणी तो दिलेला आहे. त्याच्यानंतर दांडी यात्रा जी निघालेली होती, बरोबर आहे, सविनय कायदेभंगाच्या अंतर्गत, ते एक महत्वाचं आहे. त्यानंतर गोलमेज परिषदा, राष्ट्रीय चळवळीच्या अंतर्गत, सविनय कायदेभंग चळवळीच्या अंतर्गतच पुढे आपल्याला बोलावण्यात आलं ते गोलमेज परिषदा, ते महत्वाचं आहे. आणि भारत छोडो आंदोलन म्हणजेच काय, 1942 ची क्रांतिकारी चळवळ, ते सुद्धा तुम्हाला विचारलं आहे, बरोबर. चारही चळवळी नक्की करा, तुम्हाला कुठे नाही कुठेतरी प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर हा 72वा प्रश्न त्यांनी काय म्हटलेला आहे, हडप्पा संस्कृतीमधला मोहेंजोदाडो म्हणजे एक लहान नाचणारी मुलगी ती तुम्हाला दाखवलेलं तिथे आढळलेली आहे. म्हणजेच तुम्हाला हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती खूप चांगल्या पद्धतीने करावं. आलं लक्षात. त्याच्यानंतर लक्षात घ्या 1922 ची चौरी चौरा घटना, जे आपण आधी बघितलं ते आता राष्ट्रीय चळवळ खूप चांगल्या पद्धतीने करा. बघा इथे प्रश्न येतात आणि त्यांच्याशी निगडीत असणारे व्यक्ती, बरोबर, कोण आहे, काय आहे. त्यानंतर परत इथे येतो 74वा प्रश्न. परत त्यांनी म्हटलेला एरवाडा, बघा समझोता करार, एरवाडा करार खूप चांगला करा, बरोबर आहे. 1932 ला झालेला एरवाडा करार, पण त्यालाच पुणे करार सुद्धा म्हणतो आपण. त्यानंतर गांधी इरविन करार 1931 चा, 5 मार्च 1931 चा, खूप चांगला करार अभ्यास. ठीक आहे. इथे सुद्धा 42वी घटना दिलेली आहे, 1942 ची क्रांती. त्याच्यानंतर भारत सरकार कायदा 1935 दिलेला आहे, तो पण व्यवस्थित करा. त्याच्यानंतर बघा 6व्या शतकामध्ये पोर्तुगीज आले जे आपल्याकडे, त्यांच्याविषयी त्यांनी दिलेलं आहे, ते एकदा व्यवस्थित करून घ्या. म्हणजे त्यांनी कोणता घटक आणलेला, काय, कुठे जर वाचलं तर ठीक, नाही तर नाही, सोडून द्या. आता एक देशाची प्रमाणवेळ तुम्हाला म्हटलंय, बरोबर. कोणत्या देशाची प्रमाणवेळ किती वेळा आलेली आहे, बरोबर आहे, तर हे त्यामध्ये आलेले असतात. म्हणजे किती वेळा, म्हणजे एका देशाला जर समजा 2 प्रमाण वेळ 3, 4, 5 असेल ना, हे नक्की तुम्हाला भूगोलाच्या जगाच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये येतं, एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर येतोय आपल्याला 77 जाऊया. हा 78 प्रश्न. इथे सुद्धा स्वाभिमान चळवळ आलेली आहे, ती आलेली आहे चळवळ 1925 ची, बरोबर आहे. आणि त्याला 2025 ला 100 वर्ष पूर्ण झालेले, म्हणून नक्की हे जाणून घ्या, तुम्हाला त्याचा फायदा होईल, बरोबर आहे.
कारण येणाऱ्या परीक्षेला काय काय विचारलं जाईल नाही सांगता येत, म्हणून हे थोडं अनुषंगाने आपल्याला बघणं महत्वाचं आहे. आणि जे दक्षिण भारतामध्ये लागू चालवले गेले चळवळ, बरोबर, एरिया रामास्वामी नायकर त्यांच्याशी निगडीत आहे. पुढे बघा 79 प्रश्न, खनिज आणि देश आलेले आहे, त्यांच्याविषयी निगडीत करून घ्या, थोडं बघून घ्यायचे प्रश्न कसा काय आलेला आहे. बरं, कोणत्या देशामधून कोणतं खनिज बाहेर निघालेलं आहे किंवा त्याचा वापर कसा आलेला आहे. इथे येतो परत हा प्रश्न, ठीक आहे, मृदे संदर्भात आलेला आहे. थोडा एक त्यांनी म्हटलं मृदात कोणते घटक आलेले आहे, काय आलेले आहे ते बघा. हा 82वा प्रश्न त्यांनी काय म्हटलंय, 2028 ते भविष्य निर्धार रेल्वेनी सुरू केलेली योजना, बरोबर आहे. इथे प्रश्न त्यांना आलेला आहे राष्ट्रीय रेल प्लान म्हणजे NRP, बरोबर आहे. आणि कवच म्हणून एक त्यांनी अप्लिकेशन सुद्धा आणलेली आहे, थोडं जाणून घ्यायचं. त्याच अनुषंगाने एअरक्राफ्ट, बरोबर आहे, जे काही समजा भारताच्या सुरक्षेसाठी जे काही समजा यान पाठवलं जात आहे, बरोबर आहे, त्या अनुषंगाने विचारून घ्या कोणतं यान कशासाठी आहे, जोडायला प्रश्न येतो, बरोबर. हे तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये आलेलं आहे प्रश्न, बरोबर, तो बघाले. वायू प्रदूषण म्हणजे कृत्रिम पाऊस कशा पद्धतीने पाडतो आपण, त्यासाठी कोणते घटक तयार केले, कोणते घटक वापरण्यात येतात, बरोबर. तर हा प्रश्न आलेला आहे, ते एकदा बघून घ्या. ऍसिड रेन किंवा आर्टिफिशियल आपण रेन करतो तर राष्ट्रपतीचा द्यायचा अधिकार, बरोबर आहे, की कलम 72 नुसार तो एकदा करून घ्या. राष्ट्रपतीला मिळालेले अधिकार ते कोणते कोणते आहेत. इथे सुद्धा येतो तुम्हाला अंतरिक्ष मिशन म्हणजे कोणते आपण यान पाठवतो, कोणत्या यान कशा संदर्भात काम करतात, बरोबर आहे, ते एकदा जाणून घ्याल. त्याच्यानंतर आलेला आहे, बरोबर आहे, 10वी सूची. मग आपल्याला चर्चेमध्ये कुठली आलेली आहे आता, 5वी सूची, 7वी सूची आणि आता 10वी सूची. का बरं, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे 10व्या सूचीमध्ये काय आलेले असतात की पक्षीय राजकीय पक्ष काय असतो, आणि ह्या जरा चर्चेत होता. कारण याच्यावरती ना जे आपले चंद्रचूड साहेब होते त्यांनी सुद्धा, सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब त्यांनी सुद्धा आपले याच्यावरती बोट उचललेलं होतं. का तर पक्षांतर बंदी कायदा खूप मजबूत करणं महत्वाचं आहे, असं त्यांचं एक विधान होतं. त्याविषयी काही अपडेट आहे तर हे 10व्या सूचीमध्ये तुम्हाला पक्षांतर बंदी कायदा येतो, त्याच्या संदर्भातच हा विचारलेला राजकीय पक्ष, बरोबर आहे, की राजकीय पक्षाचा उल्लेख आहे का संविधानामध्ये, एक हे पण जाणून घ्या. आणि पक्षांतर बंदी कायदा संदर्भात लक्ष द्या. 89वा प्रश्न बघाल, थोडं जर खनिजांविषयी दिलेला थोडा. हा 90वा प्रश्न आहे ना, तर तोही जरा थोडा एक जाणून घ्या. 90वा प्रश्न म्हणजे कसा, जलवायू परिवर्तन आणि जैवविविधता, बरोबर आहे, नेचर रिस्ट्रिक्शन्स लॉ NRL, बरोबर आहे, हा कशा पद्धतीने आलेला आहे ते थोडं जाणून घ्या. पुढे पंचायत राज विषयी दिलेला आहे त्यांनी, बरोबर आहे, पंचायत राज कशा पद्धतीने काय काम म्हणजे त्याच्याविषयी काही तुम्हाला ज्या काही दिलेलं आहे ना ते थोडं एक जाणून घ्याल. त्याच्यानंतर बघा 94वा प्रश्न गगनयानाविषयी दिलेला, बरोबर आहे, जीपीएस सिस्टीम गगन त्याच्यावरती आलेला आहे. त्याच्यानंतर 92वा प्रश्न बघा, बिमस्टेक ही संघटना आहे, ही संघटना पण जाणून घ्या बरं, बरोबर आहे, बिमस्टेक संघटना त्याच्याविषयी काय आलेलं आहे ते एकदा. 93 प्रश्न गांधी शांतता शांती पुरस्कार तो कुणाला मिळालेला आहे, काय आहे तो एकदा बघा. म्हणजे ते महत्वाचं, कोण देतंय, कधीपासून सुरू झालेलं आहे, काय आहे. इकडे सुद्धा त्याच्या खाली एक ग्रँड पॅलेस, बरोबर आहे, ग्रँड पॅलेस ही जी परिषद भरवण्यात आलेली आहे ना, तर ही परिषद कुठे झाली, काय झाली आणि कशा संदर्भात आहे, सरळ गुगलला जायचं आणि बघून घ्यायचं. ठीक आहे, काही टेन्शन नका घेऊ, 8 दिवस बाकी आहे पेपरला, खूप काही मेहनत करत बसू नका. फक्त एक जेवढा तुम्ही अभ्यास केलेलाच असेल नक्कीच तुमच्या प्रयत्नानुसार तुम्हाला यश मिळणारच आहे, पण एक थोडं तुमच्यामध्ये खारीचा वाटा म्हणून का होईना, ज्या अनुषंगाने एक पेपर जरी राहून गेलेला असेल तरी जाता जर एक नजर टाकून जा, कारण युपीएससी फॉलो करत आहे, याचा अर्थ आपल्याला एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं की कुठे एक कुठे पण गोष्ट राहून नको जायला, नंतर पश्चाताप नको व्हायला. जर मी बघून गेलो होतो तर बरं झालं, आलं लक्षात, म्हणून त्यासाठी मी केलेला प्रयत्न आहे, तुमच्यासोबत मी आलेलो आहे. हे बघा, कोणत्या वर्षी कोणत्याला दशक वर्ष शतक वर्ष म्हणून त्याला ओळखल्या गेलेलं असतं, बरोबर आहे, हे जोडायला आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे नोट्समध्ये असेल चालू घडामोडीच्या अंतर्गत ते पण वाचून जा आणि ह्या गोष्टी सुद्धा थोडं बघून जा. ठीक. आणि आता आपण शेवटी आलेले इथे सुद्धा ब्रिक्सची समिट झालेली होती मागे, जसं बिमस्टेक म्हटलं, आता इथे ब्रिक्स वरती आलेलं आहे. एक संघटनेवरती नजर टाका आणि याच्यावरती मी व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबला, बरोबर आहे, ब्रिक्स संघटनेवरती एक थोडं वाचून जाल. त्याच्यानंतर येतं लोकपाल विधेयक, काय काम करतं ते, बरोबर आहे. त्याच्यानंतर येतं खो खो विश्वकप, बरोबर आहे, त्याच्याविषयी झालेलं आहे, तर ते पण एकदा बघा. आणि
शेवटचा आता येत आहे. 45वी चेस ऑलिम्पिक जे झालेली आहेत ना स्पर्धा, ते सुद्धा थोडं जाणून घ्या. बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी थोडं एक फास्ट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा उद्देश तुम्हाला समजून सांगण्याचा काही नव्हता. फक्त तुमच्या नजरेमध्ये जे जे पॉईंट आहेत त्यांना थोडं एक नजरेमध्ये घ्या आणि जाताना थोडं भेट देऊन घ्या. एक रीड करा. त्याच्यासाठी तुमच्याकडे 8 दिवस आहे. कॉन्फिडन्स लूज करू नका. तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. बरोबर आहे. फक्त स्वतः केलेला अभ्यास याच्यावरती विश्वास ठेवा आणि फक्त पुढे जा. बरोबर आहे. आणि जरी अपयश आलं वाटेल तरी हार मानू नका. बरं, कारण लक्षात ठेवा, हारला तो संपला हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून हार न मानता पुढे जायचं. ठीक आहे. काही काळजी नका करू. तुमचं यश तुम्हाला मिळणारच आहे. आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, पण जे मिळायचं आहे ते तुमच्या प्रयत्नाने तुम्हाला मिळणारच आहे. ठीक आहे.